चमचमीत असा चना मसाला कोणाला आवडणार नाही बरं खायला. चला आज पाहूया चमचमीत असा चना मसाल्याची रेसिपी. अगदी सोपी आणि झटकेपट. 4 तास इथे चना मी भिजवून ठेवलेला आहे. हरभरा किंवा चना, आम्ही हरभरे म्हणतो, तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता 4 तास चणे भिजवून झाल्यानंतर मला हे शिजवून घ्यायचे होते, कारण आपण डायरेक्ट भाजी करूच शकत नाही, कारण हे शिजलेले नसतातच. आपल्याला हे शिजवावे लागतात. शिजवून घ्यायचे किंवा मग डायरेक्ट जर भाजी टाकायची तर आपण डायरेक्टसुद्धा टाकू शकतो आणि त्यावेळेस पण 3-4 शिट्ट्या घ्याव्या लागतात. आता मला करायची होती मसाल्याची भाजी, त्याच्यामुळे मी इथे चणे बॉईल करायला ठेवणार होती. चणे बॉईल करण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे. सगळं ॲड करायचं आहे. तेल आठवणीने याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तेलच नाही पण हळद आणि मीठसुद्धा आठवणीने याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, तेव्हाच ह्या भाजीला चव येते. तेव्हाच चना मसाला अगदी चना मसालाच लागतो. ह्या काही टिप्स असतात ना छोट्या छोट्या चना मसाला बनवताना, की आपण त्या स्किप करतो किंवा विसरतो आणि चना मसाला पाहिजे तसा होत नाही. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने चना मसाला बनवून पहा. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला 100% आवडणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मी इथे 4-5 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या होत्या. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर पहा, म्हणजे इथे सूप हा इतका छान लागतो, इतका टेस्टी लागतो ना, की लहान मुलांनासुद्धा आवडतो. तुम्ही एकदा हा सूप करून पहा आणि तुम्ही स्वतःही, आपण मोठे झाले असलो तरी काय झालं, आपल्याला पण तर काहीतरी आवडीनिवडी आहेत की, तर आपण बायासुद्धा हा सूप किंवा चणे खाऊ शकतो. आणि आता कढाईमध्ये घेतलं आहे तेल, तेलात टाकलं आहे जिरं, त्याच्याबरोबर कांदा वगैरे व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टमाटर. आता चणे शिजवताना मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट मीठ त्याच्यात टाकलेलं आहे मी, म्हणून याच्यावर फक्त असं चुटकीभर टाकलेलं आहे, की जे फक्त कांदा आणि टमाटर यांच्यासाठी पुष्कळ होणार आहे मीठ. फक्त तेवढंच टाकायचं आहे, मीठ याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही. याच्याबरोबरच मी याच्यात टाकला आहे काळा मसाला, लाल मसाला, थोडीशी नावाला हळद आणि याच्यामध्ये टाकला आहे चिकन मसाला. चिकन मसाला टाका आणि मग व्यवस्थित फ्राय करून घ्या. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आहे ना, जो उसळ बनवण्यासाठी जो मसाला वापरला होता ना, मी मिसळ रेसिपी असा एक व्हिडिओ आहे, तर मी त्याच्यात जो मसाला तयार केलेला आहे वाटण, ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. कारण मी ज्यावेळेस ग्रेव्हीची भाजी बनवते, ह्या ग्रेव्हीची, त्यावेळेस मी थोडंसं वाटण हे एक्स्ट्रा बनवते आणि तेच वाटण मी ह्या भाजीला वापरलेलं आहे. आता ते वाटण कसं, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर हे पाहून घ्यायचं. असा व्यवस्थित मसाला फ्राय करायचा. मसाला फ्राय वगैरे झाल्यानंतर आहे ना, आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत बॉईल केलेले चणे. चणे टाकायचे आहेत सुरुवातीला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जे चण्यांचं पाणी होतं ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं. याच्यामध्ये आपलं दुसरं पाणी ॲड करायची सुद्धा कधी कधी गरज येत नाही, जर आपण शिजवताना पाणी व्यवस्थित टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित क्वांटिटी असेल ना पाण्याची, तर आपल्याला याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायची गरज येत नाही. म्हणून पाणी व्यवस्थित टाका, की बाबा असं नाही करायचं कधी, की आपण चणे शिजवतो आहे आणि अंदाजे पाणी टाकतो आहे, की बाबा पाणी बाहेर यायला नको किंवा ओतू जायला नको, म्हणून आपण पाणी कमी टाकतो आणि इथेच आपली चूक होते आणि भाजी पाहिजे तशी टेस्टी होत नाही. म्हणून हरभरे किंवा आपण कुठलंही कडधान्य ज्यावेळेस शिजवतो ना, त्यावेळेस पाणी इतकं ठेवा, की बाबा आपल्याला वरून पाणी टाकायची गरज येणार नाही. कारण जेवढं कडधान्य आहे तेवढंच आपण पाणी टाकणार आहे, म्हणजे तेवढी भाजी होणार आहे आपली. खूप कमी पाणी टाकू नका, म्हणजे ते पूर्ण घट्टच होणार आहे, पूर्ण शिजून जाणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उरणारच नाही. असं करू नका. याच्यामध्ये पाणी पहा, मी जास्त टाकलंच नाही आहे. जेवढं शिजवलेलं होतं, शिजवताना जेवढं पाणी टाकलेलं होतं ना, तेच पाणी मी याच्यात वापरलं आहे. आणि चना मसाला 1 नंबर लागतो, 1 नंबर चना मसाला लागतो. फक्त व्यवस्थित शिजवताना पाणी अंदाज तुमचा बरोबर पाहिजे. कारण चण्यांची जी चव पाण्यामध्ये उतरते ना, त्या सूपमध्ये जी चव उतरते ना, तर ती वरचं पाणी टाकल्यानंतर आहे ना, तर ती निघून जाते चव. त्याच्यामुळे जेव्हाही चणे शिजवाल त्यावेळेस व्यवस्थित क्वांटिटी ठेवा पाण्याची आणि व्यवस्थित शिजवून घ्या.
आणि शिजवताना जे सांगितलं आहे ते स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचा चना मसाला हा 100% मस्त बनणार आहे. आता तुम्ही ह्या भाजीला काय नाव द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला हे नक्की सांगा मला. आणि मस्त चमचमीत चना मसाला तयार आहे.